जेजुरीच्या खंडेरायाला मानणारे लाखो भक्त महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. तर बांधवांनो, ज्यांनी सृष्टी निर्माण केली ब्रह्म विष्णू महेश, आणि बांधवांनो ज्यांनी देवालाच निर्माण केलं ते म्हणजे महादेव. आणि देवादेव महादेव यांनी आपल्या भक्तांचं कल्याण करण्यासाठी, भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टाचा नाश करण्यासाठी मल्हारी मार्तंडाचा अवतार घेतला. म्हणजेच आपले खंडोबा हे दैवत जेजुरीला आहे, अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत. तर बांधवांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये मल्हारी मार्तंडाची 12 स्थानं महत्वाची आहेत. जसं की 12 ज्योतिर्लिंगाप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये अनेक मंदिर आहेत. तर बांधवांनो, आपण पाहतो की प्रत्येक मंदिरात देवी देवतांची मूर्ती ही निश्चित असते. तो महाराष्ट्रामधील धाराशिव जिल्हा, आणि या धाराशिव जिल्ह्यामध्ये 2 गावं आहेत बांधवांनो, आणि या 2 गावामध्ये मल्हारी मार्तंडाची मंदिर आहेत. म्हणजे खंडोबा देवाची 2 मंदिरं, परंतु मूर्ती एकच. एका गावची जत्रा झाल्यानंतर दुसऱ्या गावच्या जत्रेला ती मूर्ती त्या ठिकाणी नेली जाते. बघा, आपण पाहिलं असेल, आपण जमिनीचा करार करतो, घराचा करार करतो बाबा 11 महिन्याचा, परंतु बांधवांनो त्या ठिकाणी देवाचा करार होतो त्या ठिकाणी, की मल्हारी मार्तंड या गावामध्ये किती दिवस राहणार आणि याच्यानंतर दुसऱ्या गावामध्ये किती दिवस राहणार. रहस्यमय या मंदिरांची माहिती आज जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्टोरी चॅनल. तर बांधवांनी, रहस्यमय माहिती ऐकल्यानंतर आम्हाला एक कमेंट म्हणून येळकोट येळकोट जय मल्हार अशी आम्हाला एक कमेंट नक्की द्या. ज्या पुण्यभूमीतून आपण व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा. तर बांधवांना, आपण घर जमीन याचा आपण करार पाहतो केलेला, परंतु बांधवांनो धाराशिव जिल्ह्यातील 2 गावात देवांचा करार केला जातो. त्या गावांची नावं आहेत बघा, अंदूर आणि नळदुर्ग. ही 2 गावं, या 2 गावामध्ये फक्त 4 किलोमीटरचं अंतर आहे, 3-4 किलोमीटरचं. आणि दोन्ही जे ठिकाणं आहेत ती खंडोबा देवाची मंदिर आहेत. त्या ठिकाणी सुंदर मंदिरं, अखंड सृष्टीचं ज्यांना मालक म्हटलं जातं, देवादेव महादेव त्या ठिकाणी प्रकट झाले बघा भक्तासाठी. मूर्ती मात्र एकच आहे मंदिरात. तर बांधवांनो, श्री खंडोबा देवाचं जे वास्तव्य आहे ते वर्षातील 10.25 महिने अंदूरमध्ये त्या मंदिरात, आणि 2.25 महिने नळदुर्गमध्ये. अंदूरवरून नळदुर्ग आणि नळदुर्गवरून अंदूर अशा मूर्ती नेतात. विशेष म्हणजे बांधवांनी, या दोन्ही गावातील जे मानकरी आहेत देवाचे, यांच्यामध्ये लेखी करार केला जातो बघा देवाचा. आणि हा करार मूर्तीच्या समोर भंडारा उधळून करार केला जातो, की ज्यावेळेस अंदूरची यात्रा संपते त्यावेळी मध्यरात्री 1 वाजता दोन्ही गावकऱ्यांच्या समोर लेखी करार केला जातो, आणि त्या कराराचं वाचन केलं सुद्धा जातं बघा. आणि खंडोबा देवाची मूर्ती पालखीत ठेवून वाजत गाजत या मूर्तीची स्थापना करण्यात येते दुसरीकडे. आणि बांधवांनो, देव हा भक्तासाठी या पृथ्वीतलावर आलेत बघा, भक्तांचं रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी. तसंच बांधवांनो, दमयंती राणीच्या भक्तीसाठी खंडोबा देव नळदुर्गामध्ये प्रकट झाले. आणि विशेष म्हणजे बांधवांनो, खंडोबा देव आणि बानाई यांचा विवाह नळदुर्गमध्ये झाला. तर बांधवांनो, ज्या वेळेला अंदूरची यात्रा असते, पौष शुद्ध नवमी, यात्रा झाली की रात्रीच्या 1 जरी वाजल्या तरी दोन्ही मानकरी समोरासमोर येतात, म्हणजे नळदुर्गचे आणि अंदूरचे. आणि देवाचा भंडारा उधळून साक्ष घेऊन त्या ठिकाणी करार केला जातो, आणि देवाला त्या भक्तांच्या ताब्यात दिला जातो पालखीमध्ये बघा. पौष पौर्णिमेला यात्रा असते नळदुर्गाची, त्या यात्रेला देव त्या ठिकाणी जातात. बांधवांना, आजही प्रथा त्या ठिकाणी ती चालू आहे बघा. मंदिरं 2 आणि मूर्ती 1. मल्हारी मार्तंड अगदी थाटात एकमेकाच्या गावातून दुसऱ्या गावात दिले जातात, म्हणजे अंदूरवरून नळदुर्ग. अशी रहस्यमयी सुंदर अशी माहिती. बांधवांनो, विचार करा की भगवंताची भक्ती किती प्रामाणिकपणे केली जाते त्या ठिकाणी, आणि आजही विश्वास आहे लोकांचा. मंदिरं 2 आणि मूर्ती 1, किती रहस्यमय कथा आहे या ठिकाणी. ही सुंदर अशी माहिती जर आपल्याला आवडली असेल ना, तर आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशी नवनवीन माहिती ऐकण्यासाठी. आणि येळकोट येळकोट जय मल्हार अशी एक कमेंट नक्की द्या. नुसतं येळकोट येळकोट जय मल्हार म्हणण्याने आपल्याला पुण्य प्राप्त होईल बघा. जय हिंद, जय भारत.